त्यामुळे पॉलिटिकल करिअरमध्ये कोणता निर्णय घ्यायचा, काही लोकांची अडचण तयार करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे नावाजलेलं नाव आहे। एक अतिशय जबाबदार राजकारणातले नेते म्हणून गेली 5 दशकं त्यांनी महाराष्ट्रात काम राज्यस्तरावर केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल महाराष्ट्रभर एक वेगळा आदर आहे आणि त्यांनी निर्णय घेतला याचा एक वेगळा संकेत महाराष्ट्रात जाऊ शकतो आणि म्हणून याचा परिणाम सातारा, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर एवढ्यापुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रभर याचा परिणाम होईल असा आम्हाला विश्वास आहे। उत्तमराव जानकरांसाठी भाजपने आता उद्या एक खास चार्टर्ड विमान पाठवण्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांची ते भेट घेत आहेत आणि त्यानंतर दिल्लीत अमित शहांसोबत त्यांची बैठक आहे। एकीकडे पक्षप्रवेश होतोय तर दुसरीकडे विमान पाठवलं जातं। आतापासूनच विरोधक सगळी तयारी करतात तुमच्या विरोधात? आतापर्यंत त्यांना त्यांची आठवण आली नाही। आता ते बोलवलेत, मला माहीत नाही ते जाणार आहेत किंवा नाही, पण मला खात्री आहे की या मतदारसंघातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचं आणि माढा लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचा निर्णय जो आज होतोय त्यात उत्तम जानकर हे देखील आमच्याबरोबर चर्चेला अनेक वेळा आमचा त्यांचा संवाद झालेला आहे। घेतलेला न निर्णय तुमच्या फायदेशीर ठरला असं वाटतंय? कुठला? धैर्यशील मोहितेंबद्दलचा निर्णय त्यांना घेता आला नाही, हा तुमच्यासाठी एक मोठा फायदा ठरला? नाही, मुळातच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले उमेदवार बरेच चुकायला लागलेले आहेत। आपण जरा बारकाईनं अभ्यास केला तर अजून ठरत नाही आहेत आणि अनेक ठिकाणी उमेदवार बदलायच्या चर्चा चालू आहेत। त्यामुळं लोकांच्या मनातला माणूस ओळखणं आणि लोक ज्याच्या मागे येऊ शकतील आणि सगळ्या मतदारसंघाला न्याय देणारी व्यक्तिमत्व निवडणं हे फार महत्त्वाचं असतं। माढ्या बाबतीत आणि मिळाले त्या सर्व ठिकाणी आम्हाला हे शक्य झाले। माढा आणि रावेरमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की घरातली एक व्यक्ती भाजपमध्ये, एक व्यक्ती तुमच्यासोबत। तुम्ही याच्या आधी ईडी चौकशीला जाऊन आलाय, खरंच एवढं प्रेशर आहे का वाटतं तुम्हाला? तर माझी ईडीची चौकशी का आठवली? म्हणजे मुद्दा असा आहे की काही लोक भाजपसोबत थांबलेत कारण प्रेशराईज केलं जातं, हा आरोप आहे वारंवार। असं आहे की प्रत्येकजण निर्णय घेतो, निर्णय घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं करिअर आहे। त्यामुळं पॉलिटिकल करिअरमध्ये कोणता निर्णय घ्यायचा, काही लोकांची अडचण तयार करण्यात आली, काही लोकांची पूर्ण नाकेबंदी करण्यात आली आणि नाकेबंदी पूर्ण करून त्यांना असे निर्णय घ्यायला लावले। हा इतिहास मागच्या काही महिन्यातला आहे आणि त्याला डावलून काही माणसं ठामपणानं आमच्याबरोबर राहत आहेत याचा आम्हाला निश्चित आनंद आहे। अमित शहा वारंवार आरोप करतात। कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि या भागाला ते फार महत्त्वाचं काम आहे आणि विजयदादांनी एक सविस्तर पत्र लिहून सरकारला वेळोवेळी त्याच्या सूचना आणि आग्रही मांडणी केलेली होती आणि त्यासाठी आमचं सरकार, मला महाराष्ट्रातलं सरकार येईल त्यावेळी कृष्णा भीमा स्थिरीकरणाला आम्ही अधिक गती देऊ आणि ते झपाट्याने पूर्ण करू याच्यात माझ्या मनात शंका नाही। अमित शहा वारंवार महाराष्ट्रामध्ये येऊन शरद पवारांवरती टीका करतायत। ते असं म्हणाले की दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुलाच्या प्रेमापोटी त्यांची शिवसेना फुटण्यासाठी कारणीभूत ठरली। 2 नकली पक्ष आहेत असं वारंवार ते उल्लेख करतायत। महाराष्ट्रामध्ये सातत्यानं सभा घेत सगळ्या भारताला आणि आता जगाला कळलेलं आहे हे दोन्ही पक्ष कुणी फोडले। त्यामुळं त्यांच्या पक्षांतर्गत काहीच प्रश्न नव्हते, पण मगाशी आपण जो प्रश्न विचारला सर्व तंत्राचा वापर करून हे दोन्ही पक्ष फोडलेले आहेत। शरद पवार गटाची उमेदवारी अतिशय शेवटी जाहीर झाली, ती देरशाही दुरुस्ती। शरद पवार गटाची 10वी उमेदवारी सर्वात शेवटी जाहीर झाली, देरशाही दुरुस्ती आहे असं वाटतं? योग्य वेळी निर्णय घ्यायचा असतो म्हणून आम्ही आजच्या दिवसाची वाट बघत होतो। जे आता सध्या हे लावला जातो ते 21% केला जाणार आहे। जवळपास 50 कोटी जी खाती आहेत, 18 रुपये महिन्याला दर याच्यातनं कट होत आहेत। काय हे वास्तव आहे आणि खरंच
दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे बँकिंग चार्जेस बँकांना लावण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यातनं या देशातल्या सामान्य जनतेच्या खिशातून हजारो कोटी रुपये दरवर्षी या बँकेकडं सुपूर्द करण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. कारण बँकेला खड्डा पडला. तो का पडला तर धनिकांना कर्जमाफी देण्याचं, उद्योगांना कर्जमाफी, रिस्ट्रक्चरिंग करण्याचे फार उद्योग मागच्या काही वर्षात झाले. आता दुसरा प्रश्न आपण जो विचारला की काय होता दुसरा प्रश्न, 18 रुपये 18 खड्डे पडले ते भरून काढण्यासाठी फी लावण्याची मुभा देण्यात आली. हे 18 रुपये दर महिन्याला जो SMS येतात आपल्याला, आपल्या अकाउंटवर काही ट्रान्झॅक्शन झाले तर त्याला 18 रुपये चार्ज केले जातात. या देशात किती खाती आहेत त्याला गुणाकार करा, तेवढे पैसे बँक व्यवस्थेला चार्ज करायची परवानगी देण्यात आली. मगाशी भाषण झालेलं होतं, त्यावेळेच्या परिस्थितीत काय होतं मी कधीतरी वेळ मिळाल्यावर सांगेन. आता बराच उशीर झालेला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.